वेलकम ऑल. आज आपण इथे स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा मेन्सला जातो तेव्हा सोशलॉजी ऑप्शनल हा विषय निवडीबाबतच्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या कन्सर्न्स असतात किंवा काही क्वेरीज असतात त्याविषयी आज आपण स्पेशली इथे बोलणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. तर मी प्राध्यापक श्रुती गोसावी विद्यावृक्ष अकॅडमी तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी याबरोबरच निर्णय घेण्यासारख्या असतात. जसं की तुम्ही काय करणार आहात, तुमची पोस्ट, तुमचं कोणतं ध्येय आहे, हे सगळंच बघत असताना आपण जेव्हा याची तयारी करतो तेव्हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे मेन्सला जाताना विषय निवडीचा. कारण बरेचदा आपण बघतो की विद्यार्थी प्रिलिम क्वालिफाईड होतात, खूप विद्यार्थ्यांचा रिझल्ट छान येतो, पण गाडी कुठे अडकते आपली, जेव्हा आपण मेन्सला येतो तेव्हा आपण बघतो की रिझल्ट जेवढा यायला हवा तेवढा येत नाही. मग त्याचं कारण काय आहे, याच्यावर कोणी बोलतं का, तर आपण बघतो की याच्याकडे खूप लक्ष दिलं जात नाही. मग आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा मेन्सच्या पेपरसाठी तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट जेव्हा निवडता तो विषय जर स्कोरेबल असेल, तुम्हाला मार्क्स मिळवून देणारा असेल आणि तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करणारा जर असेल तर तुम्ही नक्कीच काय केलं पाहिजे की विषय निवडीच्या वेळी तुम्ही निर्णय चांगला घेतला पाहिजे. म्हणजे निर्णय चांगला घेतला म्हणजे काय की तुम्ही खूप विचारपूर्वक विषय निवडा. तर आज आपण समाजशास्त्र हा विषय ऑप्शनल मध्ये कसा बेस्ट आहे हे आपण पाहणार आहोत. तर बघूया तिथे इंट्रोडक्शन आपण की काय समाजशास्त्राची ओळख. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे की समाजशास्त्र काय आहे. तर मी सांगू इच्छिते, समाजशास्त्र हा ह्युमॅनिटीज मधलाच एक सब्जेक्ट आहे. आपल्याकडे बघतो आपण स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ ह्युमॅनिटीज मधूनच नाही तर मेडिकल बॅकग्राऊंड असलेले, टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये येत असतात. या विद्यार्थ्यांसाठी ह्युमॅनिटीजचे जे सब्जेक्ट्स असतात ते हाताळण्यासाठी नवीन असतात, म्हणून त्यांना थोडं याविषयी बेसिक गायडन्स करण्याची गरज असते. ह्युमॅनिटीजचे विद्यार्थी ऑलरेडी या विषयांची ओळख त्यांना असते. तरी आपण समाजशास्त्र हा विषय काय आहे, नेमकं याच्यामध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे ऑप्शनल घेताना, ते आपण इथे पाहूयात. तर समाजशास्त्र म्हणजे काय, या नावामध्येच आपल्याला असं लक्षात येतं की समाजशास्त्र म्हणजे काय की समाजाचा शास्त्रीय पद्धतीने सखोल अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे समाज होय. तर इथे आपण बघतो की समाजशास्त्रामध्ये आपल्याला जसे की अर्थशास्त्रामध्ये आपल्याला आर्थिक घडामोडींचा अभ्यास आहे, राज्यशास्त्रामध्ये म्हणजे तुमचा आवडता विषय पॉलिटी, याच्यामध्ये तुम्हाला राजकीय घडामोडींचा अभ्यास आहे, त्याचप्रमाणे समाजशास्त्रामध्ये तुम्हाला समाजाचा अभ्यास आहे की नाही. इंटरेस्टिंग. म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचाच आपल्याला शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायचा आहे. मग तो शास्त्रीय पद्धत म्हणजे काय की खूप असं गणिती किंवा सूत्र वापरायचे असं नाहीये, तर त्याची सुद्धा काही टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्स आपण पुढे पाहणारच आहोत आणि खूप इंटरेस्टिंग आहे हा विषयच. अभ्यासायला खूप इंटरेस्टिंग असतो. त्याच्यामुळे आपण समाजशास्त्रामध्ये काय, तर मग समाजाचा सखोल अभ्यास. पुढे पाहूयात आणखी काय काय येतं. समाजशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप काय आहे, यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय अभ्यासायचं आहे. आता मॅडमनी हे तर सांगितलं की समाजशास्त्र म्हणजे काय, आपण याचे काही व्याख्या सुद्धा पाहिल्यात की तुम्हाला लगेच लक्षात येईल की समाजशास्त्र हे सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. मॅकआयव्हर आणि पेज यांची व्याख्या. तर याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की समाजशास्त्रामध्ये अगदी मानवी संबंधांपासून ते सामाजिक संस्था आहेत, सामाजिक समस्या आहेत, सामाजिक चालू घडामोडी असतील, या सर्वांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. आणि आपल्याला पुढे भावी अधिकारी व्हायचंय, समाजामध्ये राहायचंय, समाजासाठी कर्तव्य दक्षता पाळायची आहे, त्यासाठी आपल्याला समाजाचा अभ्यास असणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे समाजशास्त्र हे खूपच महत्वाचं शास्त्र मी म्हणेल की आपल्याला स्पर्धा परीक्षेकडे एक चांगलं रिझल्ट देऊ शकतो, चांगला आपल्याला एक यामुळे आपल्याला एक नॉलेज मिळू शकतं. तर समाजशास्त्र विषयामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर याची व्याप्ती आणि स्वरूप काय आहे, तर आपण व्याप्तीमध्ये पाहूयात की अभ्यास विषय कोणकोणता असतो, म्हणजे काय काय असतं यामध्ये. तर यामध्ये सामाजिक संबंधांचा अभ्यास आहे, सामाजिक संस्था आहेत जसे की कुटुंब, विवाह, धर्म, अर्थ, राज्य, या मूलभूत सामाजिक संस्थांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. सामाजिक समस्या आहेत, समाजशास्त्रीय शास्त्रज्ञ आहेत जे थिंकर्स होऊन गेलेले आहेत, ज्यांनी आपल्याला खूप छान छान थेअरीज दिलेल्या आहेत, त्या थिंकर्सचा अभ्यास सुद्धा तुम्हाला समाजशास्त्रामध्ये असतो. त्याचबरोबर याचं स्वरूप कसं असतं,
तर ऑब्व्हियसली समाजशास्त्र हे देखील शास्त्र आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे. जरी आपण समाजाचा अभ्यास करत असू, समाजामध्ये गतिशीलता आहे, समाज हा परिवर्तनशील असतो, हा प्युअर सायन्स सारखा स्थितिशील विषय नसला तरी तो सायन्स म्हणून ओळखला जातो. मग त्याचं स्वरूप कसं आहे? शास्त्रीय आहे. आणि त्याच्या काही कसोट्या असतात, त्यामध्ये काही टेक्निकल पार्ट जो येतो, म्हणजे काय की रिसर्च मेथोडॉलॉजी हा आपल्याला थोडा याची प्रॅक्टिस लागत असते. मग ती कशी करायची हे आपल्याला पुढे बघायचंच आहे. तर अशा प्रकारे हे समाजशास्त्राचं स्वरूप आहे. विषय खूप छान इंटरेस्टिंग आहे. जनरल टॉपिक खूप असतात त्याच्यामध्ये, म्हणजे स्कोरेबल सब्जेक्टच्या हिशोबाने जर आपण बघायला गेलो तर समाजशास्त्र नक्कीच तुम्हाला चांगले गुण स्कोअर करायला मदत करतो. त्यानंतर आपण बघूयात की स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे एमपीएससी युपीएससी मध्ये समाजशास्त्र हा विषय निवडल्यामुळे तुमचे काय काय फायदे होऊ शकतात. तर हा विषय निवडीचे फायदे असे आहेत की बघा, तुम्हाला म्हणजे जशा की आपण स्टेप्स बघतो, तुमच्या प्रिलिम आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. ह्या तिन्ही स्टेजमध्ये तुम्हाला समाजाविषयी तुमचं काय मत आहे, तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, हे बरेचदा तुम्हाला बरेचदा म्हणजे काय, हेच तुम्हाला विचारलं. याच्या भोवती स्पर्धा परीक्षा फिरते. समाजामधल्या समस्या आहे, समाजामध्ये आपल्याला विकास करायचा आहे. तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला जे अधिकारी बसलेले असतात ते तुम्हाला असे काही प्रश्न विचारत असतात जे आजच्या करंट अफेअर्सशी जोडलेले असतात. मग अशा वेळी आपल्याला समाजशास्त्र काय मदत करतं, तर तुम्हाला समाजाचा शास्त्रीय पद्धतीने तुमचा अभ्यास झालेला असतो. त्यामुळे कोणत्या भागामध्ये काय समस्या असतात, जसं की यामध्ये आपण बघतो उदाहरणार्थ ग्रामीण भागाचा अभ्यास आहे, नागरी भागाचा अभ्यास आहे, ट्रायबल एरियाचा अभ्यास सुद्धा समाजशास्त्रामध्ये आहे. मग विविध जाती जमाती, आपल्या समाजामध्ये असलेलं जे काही स्ट्रेटिफिकेशन आहे, म्हणजे आपण म्हणतो स्तरीकरण, वर्ग व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, याचा आपल्या समाजावर काय प्रभाव पडतो, हे सगळेच मुद्दे आपल्याला समाजशास्त्रामध्ये उपयुक्त ठरतात. आणि थेट युपीएससी एमपीएससी मध्ये तुम्हाला जे काही जीएस आणि एसे रायटिंग असतं त्याच्याशी हा विषय थेट जोडलेला आहे. म्हणजे तुम्हाला जीएस मध्ये आणि एसे मध्ये विचारले जाणारे प्रश्न किंवा मुद्दे, जसं की स्त्री शिक्षण आहे, स्त्रियांच्या समस्या आहे, बालकांविषयीचा जो काही अभ्यास आहे, अशा बऱ्याचशा समस्या ज्या जीएस आणि एसे मध्ये आपल्याला लिहायच्या असतात. डिस्क्रिप्टिव्ह पेपर जेव्हा आपण लिहायला घेतो तेव्हा आपल्याला समाजशास्त्र विषयाची खूप मदत होत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये हा विषय फायदेशीर ठरू शकतो. अलीकडच्या काळामध्ये समाजशास्त्र हा जो विषय आहे तो खूप चांगल्या प्रकारे बूम करतोय. यामध्ये विद्यार्थ्यांची आवड निर्माण होते, कारण पूर्वी असं होतं की या विषयाला जास्त मटेरियल उपलब्ध आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये होता. मटेरियल नाहीये, बुक लिस्ट आपल्याला मिळत नाही, मग काय करायचं. पण मी तुम्हाला खात्री देते की या विषयामध्ये तुम्हाला अभ्यास करणे अगदी शक्य होतं. तुम्हाला छान मटेरियल सुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला एक चांगला मेंटॉर जर मिळाला, चांगलं मार्गदर्शन जर मिळालं, तर तुम्ही ह्याच्यामध्ये खूप चांगला 300+ गुणांचा स्कोअर कसा करू शकता हे तुम्हाला मी पुढे सांगू शकते, की म्हणजे खात्री घेऊ शकते की बाबा यामध्ये तुम्ही 300+ स्कोअर तुम्ही करू शकता जर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं तर. मग आता आपण पाहूया समाजशास्त्र हा विषय जीएस आणि एसे यांना कसा सहाय्यक ठरतो. जसं की मी आत्ताच बोलले की तुम्हाला जीएस आणि एसे रायटिंग मध्ये समाजामध्ये असलेल्या घडामोडी आणि करंट अफेअर्स यावर बरेचसे मुद्दे विचारले जातात. किंवा आपण जीएस मध्ये तर बघतो की तुम्हाला हेच आहे की काय म्हणू आपण त्याला, मुद्दे आहेत की जसं स्त्री शिक्षण आहे, स्त्रियांच्या समस्या आहेत, बालकांविषयींचे जे काही प्रश्न आहेत आणि इतर सामाजिक समस्या, यावर तुम्हाला बरेचदा प्रश्न केले जातात. तर त्या साठी आपल्याला समाजशास्त्र हा विषय फार उपयोगी पडतो. तर आपण इथे आता सिलेबस डिटेल्स बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या विषयामध्ये काय काय अभ्यास असणार आहे ते तुमच्या लक्षात येईल. तर आता आपण इथे सिलेबस पाहूयात. तर आपण सिलेबस पाहिला की तुम्हाला ना या विषयाची आणखी चांगली ओळख होते. बघा, आपण जेव्हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडतो, लक्षात घ्या, जेव्हा आपण ऑप्शनल सब्जेक्ट निवडतो त्यावेळी आपल्याला त्या विषयाचा सिलेबस, सगळ्यात आधी सिलेबस बघायचा आहे. बरेचसे विद्यार्थी काय चूक करतात की सिलेबस न बघता विषय आवडतो म्हणून तो सिलेक्ट करतात.
मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, कोणत्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला ग्रॅज्युएशन पर्यंत होता, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तर ग्रॅज्युएशन पर्यंत त्याचा बॅकग्राऊंड पण नसतो, तरी विद्यार्थी एखादा ट्रेंडिंग विषय निवडतात. ट्रेंडिंग विषय म्हणजे तुम्हाला माहितीये मी कशाबद्दल बोलते, की गो विथ द फ्लो ही जी टेक्निक आपण वापरतोय ना आता, की बरेचसे मुलं मॅडम हाच विषय निवडतात, पण मग तिथे गर्दी होतीये ना, तिथे गर्दी होते आणि मग त्याचा आपण बघतो की कट ऑफ हाय होतो, तिथे आपला नंबर लागत नाही. मग तिथे आपल्याला खूप डिटेल स्टडी करावा लागतो, खूप स्ट्रगल, खूप संघर्ष करावा लागतो. मग त्यापेक्षा तुम्ही काय करा, की एक 2-3 विषय आधी त्याचा सिलेबस बघा. त्या सिलेबसची माहिती घ्या, सिलेबस समजून घ्या, की मला नेमकं कशामध्ये इंटरेस्ट आहे, कशामध्ये मी छान करू शकतो. हा सिलेबस बघितल्यानंतर मला जनरल वाटतोय, मी याच्यामध्ये छान स्कोअर करू शकतो जर मी ह्याच्यामध्ये सुद्धा चांगले एफर्ट्स दिलेत तर. बघा, कोणताही विषय हा खूप इझी आणि सोपा नाहीये. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. नक्कीच आपल्याला प्रयत्न सगळीकडे सारखेच करावे लागणार आहेत, पण आपल्याला रिझल्टची शक्यता कुठे जास्त दाट वाटते असे विषय तुम्ही निवडा. मग आता आपण याचा सिलेबस बघूयात. तर बघा, इथे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर समाजशास्त्राचे असतात. जसं की बाकीचे पेपर्स आहेत, आपल्याला ऑप्शनलचा पेपर जो आहे तो आपल्याला 500 मार्क स्कोरिंगचा असतो. त्यामध्ये आपण जर सिलेबस पाहिला पेपर 1 आणि पेपर 2, तर इथे बघा आपण आज डिटेलमध्ये चर्चा करूयात. पहिलाच जे तुम्हाला युनिट आहे पेपर 1 मध्ये, तर एकंदरीत जर हा सिलेबस तुम्ही बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की यामध्ये आपल्याला समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राची मूलतत्वे, यामध्ये असलेले शास्त्रज्ञ, यामध्ये असलेल्या संकल्पना, बेसिक ज्या आपण म्हणतो, त्या संकल्पनांचा अभ्यास तुम्हाला पेपर 1 मध्ये दिलेला आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला भारतीय समाजाचा सखोल अभ्यास दिलेला आहे, जसं की जाती व्यवस्था आहे, वर्ग व्यवस्था आहे, इतर जे काही सामाजिक संस्थांचा प्रभाव कसा भारतीय समाजावर पडतो, हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. तर आपण डिटेलमध्ये पाहूयात, म्हणजे तुम्हाला आणखी याविषयी माहिती होईल. बघा, समाजशास्त्र एक ज्ञानशाखा, हे मुद्दे इथे जे दिलेले आहेत तुम्हाला बघा, युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन, समाजशास्त्राचा उदय. म्हणजे समाजशास्त्राचा उदय कसा झाला, याची सुरुवात कुठून झाली, याचे जनक कोण आहेत, ऑगस्ट काम्ट. समाजशास्त्राची निर्मिती किंवा आपण म्हणू की गॉडफादर ऑफ सोशिओलॉजी कोण आहे, तर ऑगस्ट काम्ट आहेत. मग याचा उदय कसा झाला, त्याच्या मागे काय कारणं होती, हे आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर आहे विषयाची व्याप्ती आणि सामाजिक शास्त्रांशी तुलना. आत्ताच आपण लास्ट स्लाइड मध्ये बघितलंच आहे की समाजशास्त्राची व्याप्ती काय आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक्सवर अभ्यास करायचा असेल आणि इतर विषयांबरोबर तुलना. म्हणजे समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा संबंध, इकॉनॉमिक्स आणि समाजशास्त्र यांचा संबंध, असे विविध शास्त्रांबरोबर तुम्हाला ह्याची तुलना दिलेली असेल. त्यानंतर आहे समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान. येस, इथे आपल्याला हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो. जेव्हा आपण ऍस्परंट्स असतो, ऍस्परंट्स असताना आपल्याला समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कॉमन जे लोक आहेत म्हणजे सामान्य लोकांपेक्षा वेगळा आहे. का? कारण की आपण पुढे ह्या समाजासाठी आपली कर्तव्य दक्षता दाखवणार आहोत, आपण या समाजाचे एक सुजाण नागरिक बनणार आहोत, आपण अधिकारी बनणार आहोत. त्यामुळे आपल्याला समाजामध्ये असलेल्या समस्यांवर तोडगे काढायचे आहेत, आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करायच्या आहेत. मग इथे आपल्याला जे दिलेलं आहे ना, समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान, हा काय टॉपिक आहे, तर सोशोलॉजिकल इमॅजिनेशन. म्हणजे एक सामान्य माणूस एखाद्या घटनेबाबत काय विचार करतो आणि समाजशास्त्राचा अभ्यासक त्या घटनेबाबत कसा वेगळ्या प्रकारे विचार करतो, हे आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यासायचं आहे. खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुढे आपण जाऊया. दुसरं युनिट जे आहे आपलं ते आहे समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे. येस, मी जसं आत्ताच तुम्हाला बोलले की समाजशास्त्र हे जरी प्युअर सायन्स नसलं, समाजशास्त्राची प्रयोगशाळा आपल्याला कुठे दिसत नाही की बाबा केमिकल्सची सरमिसळ चाललेली आहे असं आपल्याला दिसत नाही, पण समाजशास्त्राला एक प्रयोगशाळा आहे, ती म्हणजे समाज. आणि या समाजामध्ये घडणाऱ्या घडामोडी, चालीरीती, प्रथा, परंपरा, परिस्थिती आणि जे काही आत्ता आपण बघतो की समाजामध्ये नवीन परिवर्तन होत आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये आहे आणि तो शास्त्रीय पद्धतीने केला जातो. त्याची एक पद्धत आहे, त्या पद्धती आपल्याला ह्या दुसऱ्या युनिटमध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये काय काय आहे बघा, शास्त्रीय पद्धत आहे, संशोधन पद्धतीशास्त्र दिलेलं आहे, प्रत्यक्षवाद काय असतो, तथ्य, मूल्य, वस्तुनिष्ठता, प्रत्यक्षवादा व्यतिरिक्तची पद्धतीशास्त्रे, असे काही टेक्निक्स आहेत, काही पद्धती आहेत, त्या आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत समाजशास्त्रामध्ये. पुढे जर आपण गेलो
तिसऱ्या युनिटमध्ये आपल्याला संशोधन पद्धती आहे. संशोधन पद्धती हा शब्द बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल. तुम्हाला हा शब्द नवीन नाहीये. संशोधन पद्धती म्हणजे मेथोडॉलॉजी. आपलं ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे आपल्याला मेथोडॉलॉजी हा शब्द माहिती आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये मेथोडॉलॉजी आपल्याला माहिती असते. तर इथे बघा गुणात्मक संख्यात्मक पद्धती दिलेली आहे, तथ्य संकलनाची तंत्रे दिलेली आहे, त्यानंतर काही टेक्निक्स आहेत बघा, चल आहे, नमुना पद्धत, गृहीतकृत्य, विश्वसनीयता आणि वैधता. म्हणजेच काय की आपण जेव्हा एखाद्या विषयावर रिसर्च करतो, ते रिसर्च करत असताना ज्या टेक्निक्स वापरल्या जातात त्या टेक्निक्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत. तर त्या डिटेलमध्ये आपण आपल्या लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोत. पुढे जाऊयात. समाजशास्त्रीय विचारवंत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये समाजशास्त्र ऑप्शनल विषयामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट असेल तर तो आहे हा समाजशास्त्रीय विचारवंत. तुमचा 40 to 50% जो काही सिलेबस म्हणजे सिलेबस म्हणण्यापेक्षा जे काही PYQs जर तुम्ही बघितलं, याचं अनालिसिस जर तुम्ही केलं तर या टॉपिक भोवती तुमचे 40 ते 50% टॉपिक याच टॉपिक भोवती फिरतात. म्हणजे काय की हे थिंकर्स आहेत. हे थिंकर्स कोण आहेत? हे समाजशास्त्रीय विचारवंत यांनी आपल्या समाजशास्त्रामध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. विविध सिद्धांत मांडलेले आहेत आणि त्या सिद्धांतांवरूनच संकल्पना उदयास आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला ते महत्वपूर्ण थिंकर्स कोणते? सगळ्यात पहिलं अग्रणीय नाव येतं ते म्हणजे कार्ल मार्क्स यांचं. कार्ल मार्क्स यांनी विविध सिद्धांत मांडलेले आहेत. त्या सिद्धांतांचा कसा संबंध येतो, आज आपण समकालीन भारतामध्ये कशा प्रकारे कार्ल मार्क्स यांनी मांडलेले विचार कसे लागू होतात, हे सुद्धा आपण पुढे लेक्चर्स मध्ये ते बघणारच आहोत. जेव्हा तुम्ही माझे लेक्चर्स अटेंड करणार तेव्हा तुम्हाला ते खूप डिटेलमध्ये शिकायला मिळेल. तसेच पुढचे जे शास्त्रज्ञ आहेत ते आहेत एमिल दुर्खिम, त्यानंतर आहेत मॅक्स वेबर, टॉलकट पार्सन, रॉबर्ट मर्टन आणि मीड. संपलं. 6 शास्त्रज्ञ जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. आपल्याला हे सर्व शास्त्रज्ञ जे दिलेले आहेत त्यांचे विविध सिद्धांत सुद्धा इथे दिलेले आहेत. ते सिद्धांत कसे अभ्यासायचे बघा. कुठल्याही विषयामध्ये जेव्हा आपण शास्त्रज्ञ अभ्यासतो त्याची एक वेगळी टेक्निक असते. तुम्ही केवळ शास्त्रज्ञ वाचन केलं तर तुम्हाला शास्त्रज्ञ समजणार नाहीत. त्यांचं थॉट प्रोसेस आपल्याला समजून घ्यावी लागते. त्यांच्या सारखा विचार आपल्याला करावा लागतो, तेव्हा आपण शास्त्रज्ञ समजून घेऊ शकतो. आणि याची एक टेक्निक असते. ती टेक्निक काय, कशी, ते सोपं कसं होणार ते आपण आपल्या लेक्चर्समध्ये बघूयात. तर पुढे आपण जाऊया. इथे बघा, पुढचा जो टॉपिक आहे तो आहे स्तरीकरण आणि गतिशीलता. समाजामध्ये असलेली विषमता, स्तरीकरण आणि जी काही आपल्या समाजाची व्यवस्था आहे ज्यामध्ये विविध मुद्द्यांना धरून आपल्याकडे स्तरीकरण आढळून येतं, जसं की श्रेणी रचना, मग त्याच्यामध्ये जाती व्यवस्था आहे, वर्ग व्यवस्था आहे आणि वर्ण व्यवस्था. हे सगळंच आपल्याला इथे अभ्यासायला दिलेलं आहे बघा. मग त्यानंतर आहे सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत आहेत. मग संरचनात्मक, प्रकार्यवादी, मार्क्सवादी, मर्टनचा सिद्धांत यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर आहे आयाम वर्गाची सामाजिक स्तरीभवन, दर्जात्मक समूह, लिंगभाव, वंश. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला स्तरीकरण दिलेलं आहे समाजामध्ये आणि ते कसं प्रभाव टाकतं. आज आपण बघतोय की आरक्षणाचा मोठा मुद्दा आपल्याकडे चर्चेत आहे. आरक्षणासाठी आज आपल्या समाजामध्ये काय काय चाललेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे फारच कॉन्ट्रिव्हर्शियल मुद्दा आहे हा. पण हा कॉन्ट्रिव्हर्शियल जो मुद्दा आहे हा आज म्हणजे आजच आपल्याला दिसून येतोय असं नाहीये, तर तो पूर्वी काळपासून आपल्या समाजामध्ये चालत आलेला आहे. त्याविषयीच आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. पुढे आपण जाऊयात कार्य आणि आर्थिक जीवन. म्हणजे आपल्या समाजामध्ये कशा प्रकारे विविध प्रकारच्या समाजातील कार्यांचे सामाजिक संघटन आहे. म्हणजे पूर्वी काळपासनं, आदिम काळापासनं ते आज भांडवलशाही युगापर्यंत आपल्या समाजामध्ये मानवी समाजाचा जो इतिहास राहिलेला आहे, कार्ल मार्क्स यांच्या मते हा एक काय आहे, सर्कल आहे. म्हणजे तो एक भौतिक म्हणू आपण की त्यांनी सांगितलेलं आहे की ऐतिहासिक भौतिकवाद. म्हणजे काय की पूर्वी काळापासनं, आदिम काळापासनं आतापर्यंत माणूस अर्थार्जनासाठी जे काही करत आलेला आहे त्यामध्ये कशा प्रकारे त्याने वर्गरचना निर्माण केली, एकमेकांशी कशा प्रकारे वैर निर्माण झालं, एकमेकांचे कसे आपण
शत्रू बनायला लागलो, कोणी मालक बनतंय, कोणी मजूर बनतंय. तर हे जे आपण वर्गवारी बघतोय, तर ही कार्ल मार्क्सच्या मते आपल्या समाजामध्ये कुठून आली आहे, तर आदिम काळापासून अगदी याचा इतिहास आहे. तो इतिहास आपण अभ्यासला की आपल्याला ते लक्षात येतं. मग इथे पुढे आपल्याला दिलेलं आहे आर्थिक जीवन, श्रम आणि समाज काय आहे, श्रमविभाजन कसं असतं. पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला राजकारण व समाज दिलेला आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये असलेलं राजकारण कशा प्रकारे इम्पॅक्ट करतं आपल्या सोसायटीला, आपल्या समाजामध्ये चांगलं नेतृत्व, म्हणजे नेतृत्व फार महत्वाचं आहे. ते नेतृत्व कसं आहे त्यावर आपल्या समाजाची कंडिशन डिपेंड करते. हे आपल्याला बरंच क्लिअर होईल ह्या मुद्द्यांमध्ये. तर इथे तुम्हाला छोटे छोटे सब पॉइंट्स दिलेले आहेत, जसं की सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत आहेत, सत्ताधारी अभिजन आहे, विल्फ्रेडो पॅरेटो यांनी मांडलेला त्याच्यावर सिद्धांत आहे एक चांगला प्रसिद्ध. त्यानंतर आपण बघूयात निषेध आहे, आंदोलन आहे, सामाजिक चळवळी, सामूहिक कृती, अशा विविध राजकारणीय कन्सेप्ट इथे आपल्याला दिलेले आहेत. पुढचा मुद्दा येतो बघा, धर्म व समाज. मग आता धर्म सुद्धा महत्वाची संस्था आहे आपल्या समाजामध्ये, कारण धर्म ही अशी संस्था आहे जी आपल्या समाजावर अनौपचारिकपणे नियंत्रण करते. कायदा व्यवस्था, प्रशासन व्यवस्था लिखित नियमांवर आधारित नियंत्रण आपल्या समाजावर ठेवतात, पण धर्मव्यवस्था काय आहे, तर अनौपचारिक नियंत्रण ठेवणारी संस्था, म्हणून ती सुद्धा महत्वाची आहे. ती सुद्धा आपल्याला अभ्यासामध्ये आहे. धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत आहेत. धार्मिक प्रथांचे प्रकार, आपल्याकडे ज्या काही धार्मिक प्रथा होऊन गेलेल्या आहेत, ज्या चालीरीती होऊन गेल्या, त्यांचा आजही कसा इम्पॅक्ट आपल्या समाजावर दिसतो, असा अभ्यास आपल्याला इथे दिलेला आहे. आधुनिक समाजातील धर्म आणि विज्ञान, धर्मनिरपेक्षता, धार्मिक पुनरुज्जीवनवाद, मूलतत्ववाद. मग आता आपण पूर्वी काळपासून पाहतो टोटमवाद होता, आदिम कालखंडामध्ये टोटमवाद होता. टोटमवादापासून ते आज आपण बघतोय की आपण 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानापर्यंत पोहोचलेलो आहे. तंत्रज्ञान आपण हातात घेतलेलं आहे. मग आता धर्माचं काय? मग धर्म आणि विज्ञान ह्याचा कसा संबंध आहे, कसे सोबत सोबत चाललेले आहेत, हे आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायला मिळणार आहे. पुढे तुम्हाला नातेसंबंध दिलेले आहेत. नातेसंबंध पद्धती ऑब्व्हियसली आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथे कुटुंब, विवाह, नातेदारी व्यवस्था ही बघावी लागते. त्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला समाजशास्त्रामध्ये शास्त्रीय पद्धतीने दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे फर्स्ट पेपरची माहिती जी आहे ती घेतलेली आहे. आता आपण दुसरी स्लाइड बघूयात. तर आपण यामधला जो पुढचा सिलेबस आहे म्हणजे पेपर 1 मधला तो आपण बघूया. इथे बघा, आपण आता बघितलं नातेदारी व्यवस्था. नातेदारी व्यवस्था बघितलं आपण, आणि कुटुंब, विवाह असे जे आपण प्रकार पाहिलेत, त्यामध्ये इथे बघा कुटुंबाचे प्रकार आणि स्वरूप दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे वंशावळ, वंशपरंपरा, पितृसत्ताक पद्धती आणि लिंगाधारित श्रमविभागणी, समकालीन कल. आता हे जे मुद्दे आहेत ना, ते आपल्याला असं लक्षात येतं की ते आपल्याला कुटुंब संस्थेभोवती फिरणारे मुद्दे आहेत. म्हणजे तुम्हाला कुटुंब संस्थेचा डिटेलमध्ये अभ्यास इथे दिलेला आहे. पुढचा जो टॉपिक आहे 10वा आणि शेवटचा पहिल्या पेपर मधला, तो आहे आधुनिक समाजातील सामाजिक बदल. म्हणजे समाजामध्ये कसे बदल होत चाललेले आहे. आपण बघतो की आपला परंपरावादी भारतीय समाज आणि आत्ताचा आधुनिक भारतीय समाज किती तफावत आपल्याला दिसून येते. हळूहळू 10-10 वर्षांनी कसे बदल होत जातात, जनरेशन टू जनरेशन कसं बदल होत जातं. पण बघतोय की आज आपले विचार करण्याची पद्धत आहे, आज आपली राहणीमान आहे, आपले वास्तुशिल्प आहे, त्यामध्ये आपल्याला अमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. तर हे बदल आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे आहे शेवटच्या युनिटमध्ये. तिथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय सिद्धांत, विकास आणि परावलंबन, सामाजिक परिवर्तनाचे कर्ते, शिक्षण, सामाजिक परिवर्तन, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन. म्हणजे आपल्या समाजावर परिणामकारक घटक जे परिवर्तनाला काय करतात, इम्पॅक्ट करतात, जे परिवर्तनासाठी महत्वपूर्ण आहेत, अशा घटकांचा अभ्यास तुम्हाला इथे दिलेला आहे. तर हा झाला पहिला पेपर. आपल्याला पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला हा सिलेबस बघून लक्षात आलं असेल की आपल्याला समाजशास्त्रातील सगळे बेसिक मुद्दे दिलेले आहेत. त्यामध्ये आपण जर शॉर्टकट मध्ये मी सांगायचं झालं तर ह्या सिलेबस मध्ये आपल्याला काय काय जाणवलं. सामाजिक संस्था ज्या मी तुम्हाला सांगितलं कोणकोणत्या आहेत,
तर कुटुंब, विवाह, अर्थ, राज्य, धर्म आणि शिक्षण संस्था. ठीक आहे. तर ह्या मूलभूत संस्था ज्या आहेत त्या मूलभूत संस्थांचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये दिलेला आहे. आपल्याला समाजशास्त्रीय विचारवंतांचा अभ्यास आहे पहिल्या पेपरमध्ये आणि आपल्याला रिसर्च अँड मेथॉडॉलॉजी असे 3 टॉपिक हे मेन आहेत. या 3 टॉपिकवरच आपला पहिल्या पेपरचा सिलेबस आहे. मग याच्यातला टेक्निकल भाग कोणता आहे? तर रिसर्च अँड मेथॉडॉलॉजी आणि थिंकर्स. मग हे अभ्यासाची जर टेक्निक आपल्याला आली तर आपल्याला काही कठीण नाहीये. ओके. तर एक चांगले मार्गदर्शक जर आपल्याला भेटले तर हा टेक्निकल भाग सुद्धा सोपा होतो. मग आता आपण दुसऱ्या पेपरकडे जाऊया. आपल्या आवडीचा टॉपिक म्हणजे आपल्याला काय दिलेला आहे? भारतीय समाजाचा अभ्यास आपल्याला दुसऱ्या पेपरमध्ये दिलेला आहे. येस. तर इथे जो दुसरा पेपर आहे आपला त्यामध्ये बघा तुम्हाला पहिल्याच टॉपिकमध्ये दिलेला आहे. पहिल्या युनिटमध्ये भारतीय समाजाची ओळख. आपण ज्या देशामध्ये राहतो त्याचा भूभाग, त्याची भौगोलिक रचना. भौगोलिक रचना का अभ्यासायची आहे? कारण की प्रत्येक ठिकाणच्या वातावरणानुसार, भौगोलिक वातावरणानुसार तिथलं कल्चर बदलतं. आपण बघतो की आपल्या देशामध्ये विविध राज्य आहेत आणि विविध राज्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती आपल्याकडे प्रचलित आहेत. मग त्यामुळेच आपल्याला इथे हा अभ्यास दिलेला आहे. कारण की आपण बघतो आपल्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला दिसून येते आणि ती विविधता कशामुळे आलेली आहे? तर हा जो भौगोलिक भाग आहे किंवा आपण बघा आता याच्यामध्ये आपल्याला विविध शास्त्रज्ञांचे ना काही म्हणजे आपले भारतीय समाजशास्त्रज्ञ यांचे काही सिद्धांत तुम्हाला इथे मांडलेले आहेत. हे सिद्धांत जेव्हा तुम्ही अभ्यासणार तेव्हा तुम्हाला भारताविषयी आणखी सखोल माहिती मिळते. तर इथे आपल्याला पहिलं दिलेलं आहे जी.एस. घुर्ये, जे पहिले शास्त्रज्ञ आहेत. यांनी पहिल्यांदा भारतामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्र ही शाखा सुरू केली. तर पहिले शास्त्रज्ञ कोण भारतीय? तर जी.एस. घुर्ये. तुम्हाला याच्यावर प्रश्न येत असतो बघा. हे प्राच्यविद्या शास्त्र जे आहे ना याच्यावर तुम्हाला दरवर्षी प्रश्न विचारला गेलेला आहे. जर तुम्ही PYQs बघितले काही येत्या म्हणजे मागच्या 10 वर्षाचे 5 वर्षाचे PYQs बघा तुम्ही, तुम्हाला प्राच्यविद्या शास्त्रावर 100% प्रश्न विचारला गेलेला आहे. मग जी.एस. घुर्ये हे कोण आहेत? तर भारतातले पहिले समाजशास्त्रज्ञ ज्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्राला सुरुवात केली. त्यानंतर आहे संरचनात्मक प्रकार्यवाद, M.N. श्रीनिवास यांची विचारसरणी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आहे मार्क्सवादी समाजशास्त्र जे आहेत A.R. देसाई. भारतामध्ये सुद्धा कार्ल मार्क्स यांचे अनुयायी आपण म्हणू किंवा त्यांचा विचारांचा प्रभाव आपल्या भारतामधल्या शास्त्रज्ञांवर पण होता. त्यातलेच एक म्हणजे A.R. देसाई यांच्या विचारांवर आपल्याला कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो आणि त्यामुळे या सिद्धांताला मार्क्सवादी समाजशास्त्र असं म्हटलेलं आहे. मग आता हे काय आहे हे आपण जेव्हा आपले लेक्चर्स घेऊ तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये काही भारतीय समाजशास्त्रज्ञांची ओळख होतीये. त्यानंतर आहे वसाहतवादी आणि राजवटी भारतीय समाजावरील परिणाम. आपल्या समाजामध्ये जो काही वसाहतवाद होऊन गेलेला आहे. मग वसाहतवाद काय आहे? वसाहतवादामुळे कशा प्रकारे विविध देशांमध्ये बदल झालेत किंवा आपण भारताचा जेव्हा अभ्यास करतोय तर भारतीय समाजामध्ये वसाहतवादामुळे काय काय बदल झालेत हा खूप महत्वाचा टॉपिक तुम्हाला इथे दिलेला आहे. मग भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी, भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण, वसाहतवादी कालखंडादरम्यानचा विद्रोह व चळवळी, सामाजिक सुधारणा. वसाहतवाद म्हणजे काय? तर बलाढ्य देशांनी दुबळ्या देशांवर किंवा राष्ट्रांवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केलेल्या वसाहती, त्याला आपण इन शॉर्ट वसाहतवाद असे म्हणतो. ही जनरल व्याख्या सांगितली मी तुम्हाला समजावं म्हणून. मग त्या घटनेचा आपल्या देशावर काय परिणाम झाला हे तुम्हाला इथे मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे. पुढे आपण जाऊया. पुढे आपल्याला दिलेला आहे पुढचा मुद्दा सामाजिक संरचना. अतिशय महत्वाची आहे. भारताचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्याची संरचना, कुठल्याही देशाचा अभ्यास करताना त्याची संरचना ओळखणे किंवा माहिती करून घेणे अतिशय आवश्यक असतं. मग काय आहे? तर आपल्याला माहिती आहे की भारत देश हा ग्रामीण
ग्रामांचा देश म्हणून ओळखला जातो, कृषी देश म्हणून ओळखला जातो. आणि आपल्याकडे जर आपण पारंपरिक वारसा जर बघितला भारताचा, तर आपल्याकडे 75% पेक्षा जास्त लोक हे ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय करणारे होते. आता आपण त्याच्यामध्ये हळूहळू बदल झालेले बघतोय मोठ्या प्रमाणात, पण आपल्याला जो इतिहास आहे तो इथे सामाजिक संरचना कशी आहे, तर ग्रामीण व कृषक सामाजिक संरचना. भारतीय खेड्यांची कल्पना, खेड्यांचा अभ्यास बघा इथे दिलेला आहे. कृषक समाज संरचना, भूधारणा पद्धतीची उत्क्रांती, जमीन सुधारणा. आपल्या भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता. मग त्याच्यामध्ये जी काही हरित क्रांती झाली, जमीन सुधारणा कायदा आला, काय आहे याचा काय इम्पॅक्ट झाला आपल्या समाजावर, ते तुम्हाला इथे अभ्यासायला दिलेलं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे जाती व्यवस्था. जाती व्यवस्था हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्या भारतीय समाजामध्ये मानला जातो. जेव्हा आपण भारतीय समाजाचा अभ्यास करतो तेव्हा जाती व्यवस्था हा टॉपिक येणार म्हणजे येणार, कारण की आपल्याकडे पूर्वी काळपासनं वर्णव्यवस्थेची जागा जाती व्यवस्थेने घेतली आणि जाती व्यवस्था आजही आपण बघतो की संपुष्टात आलेली नाही. जरी आज आपल्याकडे वर्ग व्यवस्था असेल अस्तित्वामध्ये, तरी जाती व्यवस्थेचा प्रभाव आपल्याला ग्रामीण भागांमध्ये तेवढाच दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो जाती व्यवस्थेचं सखोल अध्ययन तुम्हाला इथे दिलेलं आहे. इंटरेस्टिंग होणार आहे. भारतातील आदिवासी समुदाय, मी तुम्हाला आत्ताच इंट्रोडक्शन मध्ये बोलले की जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला कुठेतरी याची तयारी करावी लागते की मी एक अधिकारी होणार आहे, मला समाजासाठी काम करायचंय, बरोबर. जेव्हा तुम्ही समाजासाठी काम करायला निघता तेव्हा तुम्हाला केवळ असं नाही आहे की तुम्हाला पुणे मुंबईमध्ये छान जॉब मिळाला, नाही. तुम्हाला जर एखादा ट्रायबल एरिया मिळाला तर मग आपल्याला त्या ट्रायबल एरिया विषयी माहिती असायला हवी. तर ती ट्रायबल एरिया विषयीची माहिती आपल्याला आहे समाजशास्त्रामध्ये. कोण आहेत आदिवासी, त्यांचा इतिहास, त्यांचं इथे बघा परिभाषीय त्यांच्या समस्या काय आहेत, आपल्याला नंतर तर त्या ग्राउंड लेवलला जाऊन बघायच्याच आहेत, पण आता आपण त्याची जर माहिती घेतली तर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे त्या प्रश्नांवर काय करता येतो, तोडगा काढता येतो. मग ट्रायबल एरिया, भारतातील आदिवासी समुदाय, याचं परिभाषीय समस्या, भौगोलिक विस्तार, वसाहती, एकात्मतेचे आणि स्वायत्ततेचे प्रश्न, त्यांच्या समस्यांचा अभ्यास आपल्याला इथे दिलेला आहे. त्यानंतर आहे भारतातील सामाजिक वर्ग. बघा कोणकोणते आहेत, कृषक वर्गीय संरचना आहे, औद्योगिक आणि भारतातील मध्यम वर्ग, असे तुम्हाला स्तरीकरण दिलेलं आहे की भारतामध्ये कोणकोणते वर्ग आहेत. तर वर्ग व्यवस्था आपण जेव्हा बघू त्यावेळी हे मी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवेल. आता भारतातील नातेसंबंधी पद्धती, भारतामध्ये नातेसंबंधांना किती महत्व आहे हे इथे दिलेलं आहे. किंवा भारतामध्ये नातेदारी व्यवस्था ही समाजावर कशी इम्पॅक्ट टाकते हे या मुद्द्यांमधून आपल्याला एक्सप्लेन होतं. तर भारतीय वंशावळ आहे, नातेसंबंधांचे प्रकार आहे, भारतीय कुटुंब विवाह पद्धती आहे, कुटुंबाचा घरदार विषयक पैलू आहे, पितृसत्ताक पद्धती, हक्क, लिंगाधारित श्रमविभागणी. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटेल की हे टॉपिक काही अभ्यासण्यासारखे आहेत का, नातेदारी व्यवस्था वगैरे, तर हो आहेत. बघा पहिलाच मुद्दा जो दिलेला आहे भारतीय वंशावळ आणि वंश परंपरा. वंशावळ या शब्दामध्ये बघा एक मोठा मुद्दा लपलेला आहे, तो कोणता, स्त्री भ्रूण हत्या. वंशाचा दिवा, वंशाचा वारस, जेव्हा हे वंश हा जो मुद्दा येतो ना त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे जे काही लिंगाधारित श्रमविभाजनी किंवा पितृसत्ताक पद्धती हे कसे लिंकेज मुद्दे आहेत आणि याच्यामधून काही समस्या निर्माण झाल्या होत्या आपल्याकडे किंवा अजूनही आहेत आपल्याकडे, ते म्हणजे काय की जेंडर इनइक्वॅलिटी, मुलगाच हवा. मग मुलगाच हवा या अट्टहासापोटी कितीतरी मुलींची हत्या करण्यात आली, त्याला आपण स्त्रीभ्रूण हत्या म्हणतो. तर असे काही मुद्दे आहेत जे आपण छान मांडू शकतो ह्याच्यामध्ये. तर आता आपण येस पुढे पाहूयात. तर बघा पुढचे जे मुद्दे आहेत ते आपण बघू शकतो इथे. धर्म व समाज आहे. भारतीय समाजामध्ये धर्म हा सुद्धा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो आपण इथे बघू शकतो की भारतातील धार्मिक समुदाय आहे, धार्मिक अल्पसंख्याक आणि समुदायांच्या समस्या. तर मेजॉरिटी मायनॉरिटी हे जे मुद्दे आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहेत. भारतातील सामाजिक परिवर्तन अतिशय महत्वाचं, या मुद्द्यांवर आपल्याला PYQ जर तुम्ही बघितले मागील वर्षांचे तर बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत, कारण हा डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे.
जेव्हा सामाजिक परिवर्तन येतं तेव्हा विकास पण येतो. त्यामुळे आपल्याला ह्या मुद्द्यांवर फोकस करावं लागतं. भारतातील सामाजिक परिवर्तनाची दृष्टी जसे की विकासासाठीच्या नियोजनाच्या कल्पना आहेत, मिश्र अर्थव्यवस्था आहे, संविधान, शिक्षण आणि समाज परिवर्तन हे मुद्दे आहेत. भारतातील ग्रामीण व कृषक स्थित्यंतर इथे दिलेलं आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये कृषीशी संबंधित ज्या काही घडामोडी आपल्या भारतामध्ये झालेल्या आहेत, स्वातंत्र्य काळापासून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर, म्हणजे आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी काय परिस्थिती होती, कशा समस्या होत्या, त्यानंतर काय काय बदल झाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय काय बदल झाले, त्याचे आता आपल्याला काय परिणाम दिसत आहेत, हे आपल्याला इथे दिलेलं आहे. मग याच्यामध्ये हरित क्रांती आहे, सामाजिक परिवर्तन आहे, ग्रामीण श्रमिक वर्ग आहे, गुलामी, स्थलांतर, भारतीय कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या बदलत्या पद्धती, त्याचबरोबर मग समुदाय विकास कार्यक्रम, सहकारी संस्था, दारिद्र्य निर्मूलन योजना, अशा विविध कृषी विषयक घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. भारतातील औद्योगिकीकरण व नागरीकरण, भारतातील आधुनिक उद्योगाची उत्क्रांती, भारतात नागरी वसाहतींची वाढ, कामगार वर्ग, संरचना, त्याचबरोबर अनौपचारिक क्षेत्र, बालकामगार, शहरी क्षेत्रातील झोपडपट्ट्या व त्यांची वंचितता. जेव्हा आपण शेती व्यवसायाकडनं उद्योगाकडे वळलो, म्हणजे हस्त व्यवसायाचं रूपांतर जेव्हा यंत्र व्यवसायाकडे गेलं, तेव्हा आपण बघतो की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण सुरू झालं आणि औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणाला वेग आला. मग ते नागरीकरण काय, त्याची प्रक्रिया आणि आपल्या समाजामध्ये झालेले बदल हे आपण इथे बघू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे राजकारण व समाज. आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये कशा प्रकारे राजकारण काय आहे, मग लोकशाही कशी लागू होते, लोकशाहीमध्ये काय काय नियमावली आहे, राष्ट्र, लोकशाही, नागरिकत्व, राजकीय पक्ष, दबाव गट, सामाजिक व राजकीय अभिजन, प्रादेशिकतावाद व सत्तेचे विकेंद्रीकरण, निधर्मीकरण, असे विविध मुद्दे तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. त्यानंतर आहे आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी. कोणकोणत्या चळवळी आता आपण बघतोय की आधुनिक काळामध्ये सुद्धा झाल्या, तर कृषक चळवळी आहेत, शेतकरी आंदोलन आहे, स्त्रियांच्या चळवळी, मागासवर्ग व दलित चळवळी, पर्यावरण विषयक चळवळी, वांशिकता व अस्मितेवर आधारलेल्या चळवळी. म्हणजेच काय की आपल्या देशामध्ये अजूनही ज्या काही चळवळी झालेल्या आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो की विविध घटकांना, जसं स्त्रिया आहे, कृषी आहे, मागासवर्गीय आहेत, समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी काय केल्या जातात, चळवळी केल्या जातात. तर अशा चळवळींचा अभ्यास देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आहे लोकसंख्या गतितत्व. म्हणजेच काय की आपल्या देशाची लोकसंख्या कशी आपल्या आर्थिक घटकावर, राजकीय घटकावर, सामाजिक घटकावर परिणाम करते. मग लोकसंख्या, याचं आकारमान, वाढ, रचना, वितरण, लोकसंख्या वाढीचे घटक, जन्म, मृत्यू, स्थलांतर, म्हणजेच काय की एकंदरीत लोकसंख्येविषयीचा डिटेल स्टडी ह्या 4 मुद्द्यांमध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर आहे सामाजिक स्थित्यंतराच्या समस्या. सामाजिक स्थित्यंतर, विकासाचे अरिष्ट, विस्थापन, पर्यावरणीय प्रश्न, शाश्वतता, दारिद्र्य, वंचितावस्था व विषमता, महिलांवर हिंसाचार, जातीय संघर्ष, वांशिक संघर्ष, म्हणजेच काय की इथे तुम्हाला विविध समस्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. निरक्षरता व विषमता, आपल्या स्पेशली भारतीय समाजामध्ये ह्या समस्या आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात. त्या समस्यांचा अभ्यास तुम्हाला शेवटच्या युनिटमध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलंय सिलेबस. ओके, तर आपण बघा इथे तुम्ही पहिल्या युनिटमध्ये पाहिलं असेल की 10 टॉपिक दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे 10 युनिट दिलेले आहेत आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला दिलेले आहेत 7 युनिट टोटल. तर अशा प्रकारे तुम्हाला समाजशास्त्राचा सिलेबस आहे, जो आता मी एकदमच तुम्हाला वाचून दाखवल्यामुळे तुम्हाला असं तो खूप मोठा वाटत असेल, पण हळूहळू आपण त्याची तयारी केली, त्याचा अभ्यास केला, तर तुम्ही तो छान कव्हर करू शकता, स्कोअर करू शकता. ह्याच्या शॉर्ट नोट्स कशा घ्यायच्या असतात, थिंकर्स कसे अभ्यासायचे असतात, हे सगळं आपल्या लेक्चर्समध्ये होत असतं. विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होतो, त्याचे स्कोअर सुद्धा चांगले येतात. बरेचदा आपण बघतो की आपण विषय निवडण्याची जर घाई केली नाही, तर असा एखादा विषय आपल्याला माहीतच नाहीये ज्याविषयी, तर नक्कीच या विषयाकडे तुम्ही वळू शकता. ऑप्शनल सोशोलॉजी तुम्ही विचार करा आणि आपण जे आपलं पुढचं डेमो लेक्चर होणार आहे त्या
डेमो लेक्चर मध्ये आपण पुढचे जे काही समाजशास्त्र विषयक ज्या काही क्वेरीज आहेत किंवा आणखी काय स्पष्टता येईल आपल्याला समाजशास्त्र ऑप्शनल निवडण्यासाठी, ते आपल्या पुढच्या डेमो लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर येस, काही क्वेरीज असतील तर स्टुडंट तुम्ही काय करा की मला कमेंट करू शकता. तुमच्या काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल. माझा ॲड्रेस डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असेल. तुम्ही माझ्याशी ऑनलाईन सुद्धा संपर्क साधू शकता. अकॅडमिक काउन्सिलिंग आणि करिअर काउन्सिलिंग सुद्धा मी करत असते. त्याचबरोबर आता आपण ही जी काही माहिती घेतली, ही बॅच आपली केव्हा सुरू होणार आहे, तर सोशलॉजी ऑप्शनल ही बॅच आपण येत्या 20 जून पासून सुरू करतोय. तर आपल्याला जी ऑक्टोबरमध्ये होणारी जी परीक्षा आहे ती आपल्याला अटेम्प्ट करता येईल. म्हणजे आपला 4 महिन्यामध्ये, 4 ते 5 महिन्यांमध्ये आपला संपूर्ण सिलेबस कव्हर होईल विथ नोट्स, मटेरियल आणि तुमच्या मॉक टेस्ट आहे, टेस्ट सिरीज आहे, हे सगळं तुमचं घेतलं जाईल. आपले जे क्लासेस असतात ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये होतात. तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आता जी काही आपली नवीन बॅच सुरू होते याच्या ऍडमिशन आता लवकरच होत आहेत. म्हणजे 20 तारखेपासून सुरू होणार, म्हणजे तुम्हाला घाई करावी लागेल ऍडमिशनसाठी. तर नक्कीच संपर्क साधा. थँक्यू सो मच.